नमस्कार, मी रुपाली. आई अन्नपूर्ण किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला मिसळपाव कसा करायचा ही रेसिपी दाखवणार आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला खूप जास्त मसाले देखील लागणार नाही. तर चला मग मी तुम्हाला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते दाखवत आहे. तर इथं मी मोड आलेली मटकी, मी घरीच मोड आणून मटकी तयार केलेली आहे. तर ही मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. साधारण 250 ग्रॅम आहे म्हणजे पावशेर. त्याच्यानंतर इथं मी 2 मोठे कांदे आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. मी इथं 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता आपल्याला अगोदर इथं मी आहे ना हे 2 कांदे वाटण करून घेणार आहे आणि हा अर्धा टोमॅटो आणि आलं आणि लसूण हे मी बारीक करून घेत आहे. तर चला आता आपण कृतीकडे वळूया. आता सुरुवातीला आपल्याला मटकीला थोडंसं शिजवून घ्यावं लागेल. मी इथं काय करणार आहे, एका कुकरमध्ये ही मटकी थोडीशी घालून घेतलेली आहे आणि हे मटकीला मी एक शिट्टी देऊन घेणार आहे. खूप जास्त शिजवायची नाही आपल्याला. मी फक्त एक शिट्टी देऊन घेणार आहे. आता मी थोडंसं पाणी घेतलंय. आता त्यात थोडीशी हळद टाकत आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे आणि आपण हे आता एक शिट्टी देऊन घेऊ शिजवून. आता इथं मी वाटण्यासाठीचे 2 कांदे आहेत ते थोडेसे मोठे तुकडे करून घेत आहे. आपण मिक्सरला हे बारीक करणार आहोत. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. आलं लसूण, आल्याचे छोटे तुकडे करून घेत आहे. हे सगळे एकत्रित करून मी मिक्सरला बारीक करून घेत आहे. आता आपलं आलं लसूण आणि कांदा टोमॅटो याची पेस्ट करून झालेली आहे. आता आपण फोडणीकडे जाऊया चला. आता आपण कढई तापाय ठेवली आणि साधारण 1-2 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत. तेल जास्त थोडंसं घातलं ना की मटकी म्हणजे मिसळला थोडीशी तर्री छान येते रश्श्याला आपल्या. त्याच्यासाठी आपण इथं 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल तापून झालं की आपण फोडणी करणार आहोत. आता आपण थोडीशी मोहरी घालून बघणार आहोत. तेल तापलेलं आहे. आता थोडंसं जिरं घालणार आहोत. कढीपत्ता आणि आपण लगेच जे आलं लसूण आपण वाटण वाटलेलं आहे ते घालून घेणार. आता ह्याच्यामध्ये आपण हिंग आणि हळद घालून घ्यायचं आहे. हळद अर्धा चमचा आणि चिमूटभर हिंग. आता व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं. आता हे आपल्याला पूर्ण बारीक गॅसवरच सतत हलवत राहायचे. तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गॅस बारीक करू आणि ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. आता ह्याच्यामध्ये मी कलर येण्यासाठी काश्मीरी मिर्च पावडर हे 2 चमचे घालून घेत आहे. 2 चमचे आणि आपला जो रेग्युलर आहे ना घरचा कांदा लसूण मसाला तो मी 2 चमचे घालत आहे. ह्याच्यामध्ये देखील आपली बघा तुम्ही बघताल इतकी छान मटकी होते ना, इतकी छान तर्री होते ना. आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आणि कलर पण खूप छान येतो. मी गॅस बारीक करते. आता ह्याला आपण असंच मंद गॅसवर 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत व्यवस्थित. त्याच्यामुळे अजून छान असा कलर पण येतो आणि वास पण खूप छान येतो बघा. आपली मटकी देखील व्यवस्थित शिजलेली आहे.
खूप देखील जास्त शिजलेली नाहीये, अखंड दिसत आहे. फक्त थोडीशी प्रेस केल्यानंतर दबलं जाते, एवढी शिजवायची, आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही. आपला मसाला देखील छान परतून झालेला आहे. आता आपण जे शिजवून घेतलेली मटकी आहे तीच पूर्णपणे आपण ह्याच्यामध्ये ओतणार आहोत. चला आता मी मटकी सहित जे वाफवून घेतलेलं पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये घालते. काही लोक काय करतात, मिसळ करताना मटकी वेगळी परततात आणि रस्सा वेगळा करतात. पण मी तसं करत नाही. मी एकत्रच करते, कारण मटकी आणि रस्सा जेव्हा एकत्र उकळी येते, एकत्र त्याचं जे टेस्ट आहे ना ती खूपच वेगळी लागते. तुम्ही करून बघा, तुम्हाला जाणवेल. ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. आता आपण अगोदर देखील मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळं मीठ आपण व्यवस्थित घालायचंय. अगोदरचं पण मीठ आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं कमीच घालत आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कारण कोथिंबीरीशिवाय मिसळ म्हणजे हेच नाहीये. कॉम्बिनेशन लागतंच कोथिंबीरीचं. आणि आता आला आहे तो क्षण, की ह्याच्यामध्ये अजून छान तर्री येण्यासाठी मी एक सिक्रेट गोष्ट घालत आहे. ही आहे ती सिक्रेट गोष्ट. मी इथं चिमूटभर साखर घालत आहे. ह्याच्यामुळं काय होतं, मिसळ एकदम टेस्टी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा, की हे असं ह्या पद्धतीने मिसळ जर केली तर कशी लागते. आपण कुठलेच खडे मसाले घालत नाही, गरम मसाले नाही, वेगळं वाटण नाही. खूप साध्या सोप्या पद्धतीने पण अगदी झणझणीत आणि खूप टेस्टी अशी ही मिसळ होते. तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा, की कशी होतीये. आता आपल्या रश्श्याला उकळी येते आणि तुम्ही बघू शकता, की आपला खूप पातळ देखील झाला नाही आणि खूप घट्ट देखील झालेला नाहीये. आता आपण ह्याला एक 5 मिनिटं असंच उकळून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता, किती छान कलर आलेला आहे. किती छान तर्री आलेली आहे आणि आपलं व्यवस्थित उकळून देखील झालेलं आहे. तर चला आता मी प्लेट एक तयार करते मिसळ खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता, आपली मिसळ एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे ना. आपण फरसाण घेतलाय मिसळसाठी. आपल्या ह्या रश्श्याला पण किती छान अशी तर्री आलेली आहे. असं बघूनच तोंडाला पाणी सुटते. त्यानंतर इथं थोडासा कांदा घेतलेला आहे वरून घालायला, कोथिंबीर घेतलेली आहे, लिंबाची फोड, बाजूला पाव आहेत. सगळ्यांच्या तोंडाला असं पाणी सुटलंय ना. तर चला मग पटकन माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला हा माझा व्हिडिओ? कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.